आज बनवणार आहोत पनीर शेवभाजी। त्यासाठी आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे कांदा आणि टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये लसूण टाकून हे वाटण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। नंतर खडे मसाले टाकायचे आहे। कढीपत्ता टाकून व्यवस्थित परतलं की आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे। वाटण छान मिक्स करून त्यामध्ये आपल्याला हवे त्या प्रमाणात मसाले टाकायचे आहे। हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मिश्रण परतलं की त्यामध्ये आवडीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। कोथिंबीर टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटलं की गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हवी तशी ग्रेव्ही पातळ घट्ट बनवायची आहे। ग्रेव्हीला आपल्याला उकळी आणू द्यायची आहे। उकळी आली की त्यामध्ये पनीरचे पीस आणि आवडीप्रमाणे जाड शेव आपल्याला यामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित 2-3 मिनिटे ही शेव आणि पनीर शिजवून द्यायचं आहे। झाली बघा पनीरची भाजी, शेवभाजी तयार।